सुरुवात होते एका छोट्या गावात, जिथे नंदन आणि सिया एकमेकांना ओळखतात. नंदन एक साधा पण स्वप्नाळू तरुण, नेहमी आपल्या कल्पनांमध्ये हरवलेला असतो. सिया एक आत्मनिर्भर आणि हसरी मुलगी, तिच्या स्वप्नांची मागे धावणारी आहे. दोघांच्या मनातील प्रेम आणि भावनांचा एक गोड गोंधळ सुरू होतो. एक दिवस नंदनने सियाला तिच्या आवडत्या ठिकाणी भेटायला बोलावलं. तिथे सूर्योदयाच्या प्रकाशात त्यांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहून आपल्या भावना व्यक्त केल्या. नंदनने सियाला सांगितलं, "तू माझ्या जीवनातील सर्वोत्तम गोष्ट आहेस." सियाने हसून उत्तर दिलं, "तूही नंदन, तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे." पण प्रेमाच्या या गोड क्षणानंतर त्यांची परिस्थिती बदलायला लागली. नंदनच्या कुटुंबाला शहरात जाण्याचा निर्णय घेतला. त्याने सियाशी वचन दिलं की तो तिच्याला कधीही विसरणार नाही. पण नंदनच्या जाण्यामुळे सिया एकटी झाली. त्यांची संवाद कमी होत गेला आणि सिया हळूहळू उदास झाली. 1 वर्षानंतर नंदनने परत गावात येण्याचा निर्णय घेतला. तो सियाला भेटायला गेला, पण सिया त्याला भेटली नाही. नंदनने विचारलं, "सिया, तू कुठे आहेस?" सियाच्या कुटुंबाने सांगितलं की सिया शहरात शिक्षणासाठी गेली आहे. नंदनच्या मनात गहन दुःख होतं. त्याला समजलं की त्यांचे प्रेम अधुरं राहिलं. तो तिच्यासाठी एक पत्र लिहितो, "तू माझी स्वप्न होतीस, पण आता मी फक्त तुझ्या आठवणींमध्ये हरवला आहे." पत्र सोडून त्याने एक वचन घेतलं, "मी तुला कधीही विसरणार नाही." काही वर्षांनी नंदन एक सुंदर आठवणींची पुस्तकं तयार करतो, ज्यात त्यांच्या प्रेमाची कहाणी आहे. सिया त्याच्या मनात सदैव जिवंत राहते, पण त्यांच्या प्रेमाची कहाणी अपूर्ण राहते. या कथेने दर्शवले की प्रेम कधीही पूर्ण होत नाही, पण ते आपल्या हृदयात सदैव राहते. ही कथा आपल्याला प्रेमाची गोडी आणि वेदना दोन्ही अनुभवायला लावते. जीवनातील काही गोष्टी कधीच आपल्या इच्छेनुसार होत नाहीत, पण त्या आठवणी सदैव आपल्याला जोपासल्या जातात.